शिमला मधल्या एका वयोवृद्ध महिलेची दुकान आणि त्यावर झालेला कब्जा। पण शेवटी काय झालं ते बघा। ही दुकान त्या महिलेच्या वडिलांची होती, त्यांच्या कष्टांची होती, त्यांच्या आठवणींची होती। महिलेने खूप विश्वासाने एका मुसलमानाला ती दुकान भाड्याने दिली होती, पण काही दिवसाने त्याच व्यक्तीने त्या दुकानावर कब्जा केला। आपको किसी चीज की बताने की जरूरत नहीं है। ये बुजुर्ग है आपके साथ, आपकी दुकान है ये हमारा पकड़ के रखो। ये क्या है? ये फोटोग्राफ बुजुर्गों की फोटो है। ये फोटो है, देखो हमारे बुजुर्गों की फोटो। जबरदस्ती से भागे हुए। जेव्हा लोकांनी प्रश्न विचारले, जर दुकान तुमची आहे तर आतमध्ये त्या महिलेच्या वडिलांचा फोटो का आहे, तेव्हा समोरच्याची बोलती बंद झाली। जेव्हा सोशल मीडियावर आवाज उठला, तेव्हा शिमल्यातील स्थानिक लोक रस्त्यावर उतरले। तेव्हा सर्व हिंदू एकत्र येऊन त्या वृद्ध महिलेसाठी लढा दिला आणि शेवटी त्या महिलेचं दुकान परत मिळालं। त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू सांगून गेले। ही गोष्ट एका धर्माची नाही, ही गोष्ट आहे न्याय आणि अन्यायाची। जेव्हा हिंदू एकत्र येतात तेव्हा कुठलाही अन्याय जास्त काळ टिकत नाही। तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकरणावर कठोर कारवाई झाली पाहिजे का? अशाच व्हिडिओसाठी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।